नमस्कार. आज आपण करणार आहोत काशीफळ किंवा याला काही ठिकाणी लाल भोपळासुद्धा म्हणतात. त्याच्या आपण तिखट पुऱ्या करणार आहोत. हे बघा, खूप छान पुऱ्या आपल्या टम्म फुगलेल्या आहेत. खूप छान क्रिस्पी आणि कमी तेलकट आपल्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत. अशा प्रकारे तुम्ही एक वेळेस ह्या पुऱ्या नक्की तयार करून बघा. काशीफळाच्या पुऱ्या करण्यासाठी लागणारे साहित्य: मी काशीफळ घेतले. काशीफळाचे 2 तुकडे साल काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहे 2-3 पाण्याने. तीळ लागणार आहे, जिरं, हळद, तिखट, लसणाच्या 10-12 पाकळ्या, कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली, 2-3 हिरव्या मिरच्या आणि चवीनुसार मीठ. आता एका परातीमध्ये मी 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धा वाटी रवा आणि अर्धा वाटी बेसन घेतले. रवा घेतल्यामुळे आपल्या पुऱ्या ह्या खूप क्रिस्पी राहतात, खूप वेळपर्यंत छान क्रिस्पी राहतात. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, 3-4 हिरव्या मिरच्या, जिरं, कोथिंबीर आणि ओवा टाकून हे छान आपण जाडसर वाटून घेणार आहोत. हे बघा, मिक्सरमधून आपण छान जाडसर वाटून घेतलेलं आहे. आता आपण पीठ घेणार आहोत. हे बघा, पिठामध्ये आता आपण हे जे काशीफळ आहे हे छान बारीक खिसण्याने खिसून घेणार आहोत. खिसल्यामुळे ह्या पुऱ्यांची चव खूप छान लागते. आता आपण यामध्ये बारीक केलेलं मिरची, लसूण याची पेस्ट टाकणार आहोत. त्यानंतर यामध्ये तीळ टाकणार आहोत, बारीक चिरलेली कोथिंबीर, हळद, तिखट. हळद आणि तिखटमुळं पुरीला खूप छान कलर येतो, त्यामुळे मिरची टाकल्यामुळे मी यामध्ये काश्मीरी लाल मिरची टाकत आहे पुरीला छान कलर येण्यासाठी. त्यानंतर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ आणि तेल टाकणार आहोत 1 चमचा. आता हे पीठ सर्व आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून छान घट्टसर गोळा आपल्याला तिमून घ्यायचा आहे. जसं आपण पुऱ्यासाठी कणिक तिंबतो ना, त्याच प्रकारे आपल्याला ही कणिक तयार करून घ्यायची आहे. हे बघा, थोडं थोडं पाणी टाकून मी छान कणिक तिंबून घेत आहे. हे बघा, कणिक आपली छान तिंबून झालेली आहे. आता याला आपण 10 ते 15 मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवणार आहोत, जेणेकरून रवा छान फुलेल. तोपर्यंत आपण आता कढईमध्ये तेल तापवण्यासाठी ठेवूया. 10 ते 15 मिनटं झालेली आहे. आता फुलपटावरती तेल लावून कणिक आपल्याला छान परत एकदा मळून घ्यायचे आहे आणि आता याचे छोटे छोटे छान गोळे पुरीच्या आकाराचे करून घ्यायचे आहे. तेल आपलं छान गरम झालेले आहे. आता आपण पुरी लाटून घेऊया. थोडंसं तेल मी फुलपटाला लावलेलं आहे. पुरी आता आपण लाटूया. अर्धी पुरी लाटल्यानंतर आता आपण याच्यावरती तीळ टाकूया. यामुळे ना पुरी दिसायला खूप छान दिसते आणि चवीला पण खूप छान लागते. हे बघा, आता पुरी आपल्याला छान मीडियम आकाराची लाटून घ्यायची आहे. जास्त जाडही नाही, जास्त पातळही नाही लाटायची आहे आपल्याला पुरी. आता कढईमधलं तेल छान गरम झालेलं आहे. तेल छान गरम झाल्यानंतर मीडियम फ्लेमवरती ही पुरी आपल्याला तळायची आहे, जेणेकरून पुरी आपली छान आतून बाहेरून छान होईल. आता झाऱ्याच्या सहाय्याने आपल्याला छान ह्या पुरीला प्रेस करायचं आहे, जेणेकरून पुरी आपली छान टम फुगेल. हे बघा, पुरी आपली छान टम फुगलेली आहे. दुसऱ्या साईडने छान पुरी होऊ द्यायची आहे. 2च वेळा आपल्याला पुरीला पलटायचं आहे, जास्त वेळेस पलटायचं नाही, जेणेकरून आपली पुरी कमी तेलकट होईल. आता दुसरी पुरी आपण लाटून घेऊया. त्यावरती आपण तीळ टाकूया आणि पुरी छान तळून घेऊया. अशाच प्रकारे आता आपल्याला सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहे. ह्या पुऱ्या 2 ते 3 दिवस टिकतात. तुम्ही सहलीसाठी ह्या पुऱ्या सोबत घेऊन जाऊ शकता. मुलांना ह्या पुऱ्या खूप आवडतील. काशीफळाची भाजी खायला मुलांना जिवार येतं, तर त्यांना तुम्ही अशा प्रकारे पुऱ्या करून मुलांना काशीफळ खायला देऊ शकता. हे बघा, पुऱ्या आपले छान टम्म फुगलेल्या आहे आणि छान क्रिस्पीसुद्धा झालेले आहे.
सर्व पुऱ्या आता आपल्याला अशाच प्रकारे तळून घ्यायच्या आहे. ह्या पुऱ्या तुम्ही चटणीसोबत, दहीसोबत, लोणच्यासोबत किंवा तशा पण खाऊ शकता. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी विशालदीप किचन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटूया परत नवीन व्हिडिओसोबत.